नमस्कार मित्रांनो, तुम्हाला AMC माहिती आहे? आजकाल नवीन एक ट्रेंड आलाय की कुठलीही वस्तू जर आपण खरेदी करायला गेलो, मग ती गाडी असो, AC असो, फ्रीज असो किंवा कुठलाही इन्स्ट्रुमेंट असो, की त्याच्याबरोबर आपल्याला AMC दिली जाते। म्हणजेच वर्षातून किमान 1 ते 2 वेळा तुम्ही त्या वस्तूची सर्व्हिसिंग करायला पाहिजे। कारण डेली रूटीन मध्ये आपण ती वस्तू वापरत असतो, तो कालांतराने त्या वस्तूमध्ये बिघाड उत्पन्न होतो आणि सर्व्हिसिंग केल्यामुळे ती वस्तू पुन्हा नव्यासारखी होते आणि चांगली फंक्शनिंग करायला लागते। परंतु अशाच वेळेस आपल्या शरीराचं काय? आपण 0 वयापासून ते लगभग जेवढ्या वर्षाचे तुम्ही असाल तोपर्यंत दैनंदिन जीवनात वावरत असताना खूप साऱ्या गोष्टी खात-पीत असतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या वातावरणात राहत असतो, वेगवेगळे विचार आणि आचार आपण आपसात आणत असतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या देखील शरीरामध्ये काही इम्प्युरिटी जमा होत असतील, नक्कीच होत असतील। मग हे बाहेर काढण्यासाठी किंवा या शरीराची सर्व्हिसिंग करण्यासाठी काही सुविधा आहे का? येस, तर आयुर्वेदामध्ये 5000 वर्षांपूर्वीच याची एक सुविधा आणि तरतूद करून ठेवलेली आहे आणि ती म्हणजेच पंचकर्म। शरीर शुद्धी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पंचकर्म। शरीराला आणि मनाला तजेलदार करण्याचा मार्ग म्हणजेच पंचकर्म। पुन्हा नवचैतन्य आणून देण्याचा मार्ग म्हणजेच पंचकर्म। चला तर जाणून घेऊया पंचकर्म म्हणजे नेमके काय आणि यामध्ये काय काय केले जाते। पंचकर्मातली 5 प्रमुख कर्म कोणती? तर पंचकर्मामध्ये प्रामुख्याने वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण असे 5 कर्म केले जातात आणि हे 5 कर्म केल्याने आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफदोष हे जर एक्स्ट्रा प्रमाणात वाढले असतील तर ते बाहेर निघून जातात आणि त्यांना साम्य अवस्था येण्यासाठी मदत केली जाते। पंचकर्मामुळे हे तिन्ही दोष आपले साम्य अवस्थेत येतात आणि त्यामुळे आपण निरोगी बनू शकतो। पंचकर्म कोणी केले पाहिजे? समाजामध्ये 2 पद्धतीचे लोक असतात। असे काही लोक असतील की ज्यांना कुठलाच आजार नसेल, ते स्वस्थ असतील आणि असे काही लोक असतील की ज्यांना काही प्रकारचे आजार असतील। तर जे लोक स्वस्थ आहेत ते स्वस्थ व्यक्ती सारखं पंचकर्म करू शकतात की जेणेकरून त्यांचं स्वास्थ्य ते मेंटेन ठेवू शकतील आणि प्रिव्हेंशनसाठी पंचकर्म त्यांना मदत करतील। पंचकर्म केल्याने या स्वस्थ व्यक्तीच्या शरीरातले दोष जे आहेत ते सम अवस्थेतच राहतील आणि भविष्यात होणारे आजार ते लोक टाळू शकतील। आता जे लोक ऑलरेडी आजारी असतील किंवा ज्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे आजार असतील तर अशा वेळेस त्यांनी देखील पंचकर्म केलं पाहिजे आणि हे पंचकर्म त्यांना थेरपेटिक अप्रोच नेऊन देईल। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला सोरायसिस विटिलिगो नावाचा आजार असेल आणि ह्या सोरायसिसच्या आजारासाठी त्याने ते पंचकर्म केल्याने त्याचा आजार बरा होण्यासाठी मदत होते। जर त्याला वाताचा आजार असेल की ज्यामध्ये त्याला संधिवात, आमवात, सांध्यांमध्ये दुखणे अशा पद्धतीचे लक्षणे असतील आणि त्या पर्टिक्युलर पंचकर्म केल्याने त्यांच्या सांध्याची झीज भरून येत असेल, त्याच्यामध्ये सांध्यांना नवीन चैतन्य येत असेल, त्याच्यामध्ये नवीन जनरेशन होत असेल तर त्याच्या आजारामध्ये त्याला फायदा होत असतो। किंवा असे काही मानसिक आजार असतील की ज्यामध्ये पंचकर्म केल्यानंतर शरीराला आणि मनाला आलेला अँक्झायटी, डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन हे सगळं कमी होत असेल तर त्यांनी सुद्धा पंचकर्म केलं पाहिजे। पंचकर्म म्हणजे मसाजच का? बऱ्याच लोकांना पंचकर्म म्हटल्यानंतर असंच वाटतं की पंचकर्म म्हणजे मसाज। कुठलंही पंचकर्म करण्याच्या अगोदर आपलं शरीर हे एलिजिबल नसतं आणि हे एलिजिबल करण्यासाठी स्नेहन आणि स्वेदनचा जो प्रकार केला जातो त्यालाच बोलीभाषेमध्ये आपण मसाज असे म्हणतो। स्नेहन म्हणजेच पूर्ण अंगाला तेल लावणे आणि त्याला वेगवेगळ्या टेक्निकने मसाज देणे। या टेक्निक्स नीडिंग, प्रेसिंग, ग्लाइडिंग, स्ट्रोकिंग, बीटिंग, पाउंडिंग, टेंटिंग अशा पद्धतीच्या टेक्निक्सने आपल्याला शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर जर आपण मसाज केला तर ते जे लावलेलं तेल आहे त्याचं पेनिट्रेशन आणि ॲब्झॉर्प्शन चांगलं होण्यासाठी मदत होत असते। आणि हा मसाज झाल्यानंतर किंवा अशा पद्धतीने संपूर्ण शरीराचा अभ्यंग झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी स्टीम द्यायची असते किंवा दशमुळीच्या काड्याची किंवा इतर काही औषधीयुक्त द्रव्यांची वाफ द्यायची असते, जेणेकरून हे जे अंगाला लागलेलं तेल आहे ते आत मधल्या टिश्यूंपर्यंत चांगलं पेनिट्रेट होत जाईल, हाडांपर्यंत ते चांगलं मुरेल आणि त्याच्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म आपल्या शरीराला फायदा देतील। स्नेहन आणि स्वेदन केल्यामुळे आपलं शरीर लवचिक बनतं आणि तिन्ही प्रकारचे सर्क्युलेशन आपल्या शरीरातले चांगले होतात। मसल सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन आणि नर्व सर्क्युलेशन हे तिन्ही चांगले झाले तरी बरेचसे आजार आपल्या शरीरात जे तयार होऊ पाहत आहेत
ते देखील कंट्रोलमध्ये येतात आणि जे तयार झालेले आहेत त्यांची इंटेन्सिटी आणि सिव्हिअरिटी देखील कंट्रोलमध्ये येते। आपल्याला पंचकर्म म्हणजे मसाज असा गोड गैरसमज लोकांनी करून घेतलेला आहे, तर पंचकर्माच्या पूर्वी केला जाणारा एक कर्म स्नेहन स्वेदन म्हणजेच मसाज हे आपण समजून घ्यायला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीला सगळीच पंचकर्म करणं आवश्यक नसतं। आयुर्वेद तज्ञ त्या व्यक्तीची नाडी परीक्षा करून त्याच्या शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत त्यानुसार त्यांना पंचकर्म करण्याचा सल्ला देत असतो। जर तुमच्या शरीरामध्ये वातदोष जास्त असेल तर तुम्हाला बस्ती चिकित्सा केली पाहिजे। जर तुमच्या शरीरामध्ये पित्तदोष जास्त असेल तर तुम्हाला विरेचन चिकित्सा केली पाहिजे आणि जर तुमच्या शरीरामध्ये कफदोष जास्त असेल तर अशा वेळेस तुम्ही वमन ही चिकित्सा घेतली पाहिजे। तर तुमच्या शरीरामध्ये जर रक्तदोष असेल तर अशा वेळेस तुम्ही विरेचन आणि रक्तमोक्षण या दोन्ही चिकित्सा पद्धतीचा अवलंब केला पाहिजे। तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीचे मानेच्या वरचे म्हणजे ऊर्ध्वजत्रुगत आजार असतील की ज्यामध्ये अँक्झायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, सायनोसायटिस सारखे आजार, मायग्रेन सारखे आजार असतील तर मग अशा वेळेस तुम्ही नस्य केले पाहिजेत आणि तुम्हाला कुठलं पंचकर्म करावं लागणार आहे त्यानुसार तुम्हाला पंचकर्मासाठी किती वेळ लागणार आहे हा कालावधी निश्चित होत असतो। ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक कर्माला 7 ते 10 दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो आणि या कालावधीमध्ये हे पंचकर्म अगदी व्यवस्थितपणे तो वैद्य त्याची प्लॅनिंग करून एक्झिक्यूट करत असतो। पंचकर्मासाठी खर्च किती येतो? बऱ्याच जणांना पंचकर्म करायचं म्हटलं की खर्चाचं टेन्शन येतं, परंतु अशा वेळेस त्यांनी आठवून पाहावं की तुम्ही मागची शॉपिंग करताना किती खर्च केला होता, तुम्ही मागच्या हॉटेलिंगवरती किती खर्च केला होता आणि या वेळेस तुम्ही खर्च करण्यासाठी बिलकुल विचार नाही केला होता। परंतु पंचकर्म करताना आपण खर्चाचा मात्र नक्की विचार करतो आणि त्यासाठीच आपण 2 पावले मागे सरकतो। परंतु प्रिव्हेन्शनसाठी तुमच्या शरीरात तयार होणारे आजार जर तुम्हाला कंट्रोल करायचे असतील तर तुम्ही पंचकर्म नक्कीच केलं पाहिजे। पंचकर्म आपण कुठल्या ऋतूमध्ये करतोय, कोणतं पंचकर्म करतोय, कोणत्या वैद्याच्या अंडर आपण ते पंचकर्म करतोय यानुसार त्याचे चार्जेस हे वेगवेगळे होत असतात। पंचकर्म करण्यासाठी आपल्याला कुठली सामग्री लागते त्यानुसार देखील त्याच्या चार्जेसवरती परिणाम होत असतो। त्यामुळे पंचकर्म करण्याचा खर्च हा व्यक्तिपरत्वे आणि वैद्यपरत्वे बदलत असतो। पंचकर्माबद्दलची बेसिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच आहे आणि याबद्दलचे डिटेल डिस्क्रिप्शन आणि पंचकर्म एक्झिक्यूट कसं केलं जातं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका। असेच पंचकर्मासंबंधीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणारच आहेत। भेटूया अशाच नॉलेजेबल आणि इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंतसाठी धन्यवाद। थँक्यू सो मच।